ट्रेन आहे CSMT मँगलोर 12:31 आणि येताना रिटर्न 12 आपला भांडू भाग या भाई. पासिंगला गाडी थांबली बहुतेक आणि 2 नंबरला गाडी आली म्हणून लोकांचे जरा हाल झाले. गाडी पासिंगलाच थांबली कारण ही बघा गाडी आली. ट्रॅकचं काम चालू आहे, खडी बिडी काढ. मी बसलो आता बघा पण आता फायनली दुसरं राज्य झालेलो. साईडने पण आपल्या ट्रेन चालू आहे बघा. मित्रांनो आपण माडगावला पोहोचलेलो आहोत. हे बघा मित्रांनो दिसतंय तर मुकांबिका आलेला आहे. मुकांबिका रोड बांधून आणि हा आपला मुंबई को हायवे. बडी भाई हो हाँ छोटा भाई आपका नाम. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आता घाई झाली, आम्ही CSTला कसे तरी पोहोचलो आहे. किती वाजले 9:46 झाले. आता 54ला सुटणार आहे. 58 पहिला 10 होता, आता 54 झाला टायमिंग. तर आता 54ला सुटणार, 8 मिनटंच राहिले आता. तर आम्ही आता डब्यावरनं कसं तरी आलो पळतो. आता चला फायनली आम्ही पोचलो डब्यावरनं. बॅग बी ठेवली, आता खाली आलो व्हिडिओ काढला ती साईड. ब्लॉग मला चालू करायचा. आता आम्ही चाललो आहे मँगलोरला. मँगलोरला म्हणजे त्याच्या अगोदर 2 स्टेशन अगोदर बिंदूर मुकांबिका. चाललो आहे लग्नाला मित्राच्या. पण ॲक्च्युली मला दाखवायचं मुर्डेश्वर टेम्पल दाखवायचं आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे ब्लॉगमध्ये. तर पहिला आधी ट्रेनचा ब्लॉग होईल, त्यानंतर मग मुर्डेश्वर टेम्पल भेटूया. पण आता मी आता काळोखात काय दिसणार नाही तुम्हाला, त्याच्यामुळे मध्ये काय दाखवीन. आता डायरेक्ट आता पनवेल ठाण्याला जाईल ट्रेन, नंतर मग पनवेलला, नंतर मग रत्नागिरी कणकवली वगैरे सगळं. आम्हाला भेटले साईड डोअर भेटले आणि RSCच होती ना, तुम्ही एकच भेटली. साईड डोअर भेटली, चल विंडो तर विंडो, पण तेवढं ते बरं आहे. तर बघत राहा आता प्रवास कसा होतो आमचा. व्हिडिओसोबत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला टाईम होतो, चला बाय बाय. ही ट्रेन आहे CSMT मँगलोर 12:31 आणि येताना रिटर्न 12:34. ही सर CST स्टेशन आहे, सगळी गर्दी पुढे होती. आता दाखवायचं तुम्हाला, टाईम झाला आता. तू जा चल. मला SY डबा आमचा. ही आमची सीट आहे, आमची साईड लोअर. दोघांना बरी भेटली आहे. S55 आणि 50. SY डबा आणि सीट नंबर पण 55 आहे. भारी विशेषच आहे ना. ही बायको रवीना ही बसली आहे. बायकोला भेटले, पिंजरा भेटला आहे. मला ओपन भेटले विंडो. मित्रांनो साईड लोअर आणि साईड अप्पर. इथे हे लोअर मिडल अप्पर आहेत. या साईडला काही चार्जिंग स्पॉट दिला आहे. बटन्स आहेत CS वगैरे, लाईटीचे पंख्याचे बटन. ही बघा गाडी आपली निघाली आहे. गाडी आपली निघाली आहे. इंजिनपासून आपला 3रा डबा आहे. पुढे 2 जनरल डबे आहेत आणि गाडी निघाली आहे 10:04. 10 मिनटं लेट. गाडी 10 मिनटं लेट झाली आहे. बाजूला कुठली ट्रेन आहे माहीत नाही, पण हे CST स्टेशन आता एंड होतं आहे. बघा पुढे 2 डबे आहेत ना, ते जनरल डबे आहेत. मित्रांनो दादर स्टेशन क्रॉस केलं आपण. भांडू अपना भांडू भाग या भाई. शालीमार आहे, शालीमार LTD. मित्रांनो हे बघा ठाणा स्टेशन आलं आहे आपलं आणि गर्दी बघा. गर्दीच गर्दी. जनरल डब्यानं गर्दी बघ. हे याचे आहेत 500 ठाण्याला उघडणार ना डबे, जनरल डबे. ठाण्याला उघडणारे डबे आहेत, त्याची लाईन लागलेली आहे जनरल डब्यांची. रिझर्वेशन डब्यांचं एवढे काही गर्दी नसणार. कामावर जाणारी, हे सुटणारी, ते रात्रीचे बघ त्यांचीच लाईन आहे आणि अर्धे गावात जाणारे आहेत. गर्दी आहे मँगलोर. मागच्या सिग्नलला थांबली होती, आता 10:50 झालेत. गाडी यायला पाहिजे होती 10:35ला, आली नाही. 10 मिनटं लेट गाडी. बघा ही दिवा स्टेशन आलं आहे. दिवा गाडी लागलेली आहे, ते सकाळी 6:30ला सुटेल. 11:08 झाले. दिवा क्रॉस करणार आता. मित्रांनो आता आलं आहे पनवेल. फायनली मित्रांनो आम्ही आता पनवेल क्रॉस केलं आहे. 11:15 वाजले.
सगळी माणसं झोपली आहे. वेटिंगवाली माणसं खाली बसली आहेत. गाडी मस्त वेगात चालू आहे. काढू का त्याच्यामध्ये दिसत नाही. फुल गाडी वेगात आहे मस्त. कळंबणी बुद्रुकला गाडी कशासाठी थांबली समजत नाही आहे. क्रॉसिंगला वगैरे असेल. मित्रांनो वाजले 6:15. मित्रांनो कणकवली झाले 6:15 वाजले तरी पण गाडी लेटच आहे. कारण की इथे टायमिंग आहे 5चा काहीतरी. 1 तास लेट झाली गाडी. आणि 2 नंबरला गाडी आली म्हणून लोकांचे जरा हाल झालेत. खालीवरती जरा उतरतात. किती पब्लिक उतरली बघा. किती गाडी पूर्ण खाली झाली आहे. इकडचे जरा पब्लिक पूर्ण खाली झाली आहे. पूर्ण पब्लिकच खाली झाली इकडे. प्रवास 3.5 किलोमीटरचा प्रवास 6:15 वाजले कणकवलीला यायला. आता आपण पुढे स्टेशन आहे करंब आहे, त्यानंतर मडगाव, त्यानंतर जायचं अंबिका. हा मस्त प्रवास. गाडीचा तसा बघायला गेलो तर मस्त आहे. बघायला जरा गावात आल्यावर जरा म्हणजे कसं जरा हिरवगार बघायला मजा वाटते. पुढं हॉल्ट नाही पण काय माहिती गाडी पासिंगला थांबते काय. डायरेक्ट करमाळी स्टॉप आहे आता. मित्रांनो गाडी पासिंगलाच थांबली. ही बघा गाडी आली आहे इंदोर कोचीवली. त्याच्यामुळे पासिंगला आपली गाडी थांबली. आता सुटेल थोडं वेळ. मित्रांनो इथे ट्रॅकचं काम चालू आहे. कडी बिडी काढलेत त्याच्यामुळे जरा गाडी आपली स्लो चालली. मस्त गावची घरं दिसली की बरं वाटतं जरा. लवकर मी मस्तपैकी चहा घेतले आणि बायको झोपली अजून. नंतर उठेल तेव्हा चहा घेईल. आपण चहा घेतलेला मस्त निसर्गासोबत चहा पितो आपण. मित्रांनो करमाळी स्टेशन क्रॉस केलं आपण. मित्रांनो आता आपण भेटणार आहोत गोव्याला. तिकडे मी कधी ट्रेनने पण गेलो नाही. माझं गाव देवगड असताना मी 2.5-3 तासाच्या अंतरावर असताना कधी गावातून पण गोव्याला कधी गेलो नाही. हा फ्लाईटने कधी गेलो. फर्स्ट टाइम स्टेशनला फक्त जाणार आहे. कारण की आम्हाला जायचं पुढे जायचं आहे इंदोर मुकांबिका बँगलोरच्या स्टेशन. तर गोवा स्टेशन बघायला तेवढं तरी बघायला भेटेल. नेक्स्ट ट्रिप बघायची आता. मला प्लॅन चालू आहे की गोव्याला जायचं 1-2 दिवसासाठी. तेव्हा आपण एन्जॉय करू. तेव्हा आपण असं आपण गोव्यामध्ये काय काय बघायला भेटत ते पण आता फक्त स्टेशन बी दाखवतो. चला बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत होता. आपल्याला ब्रिज बघायचा होता
राज्यात आपण येतो, म्हणजेच करमाळीवरून पुढच्या गोवा राज्यात आपण येतो. हे गोवा राज्य आहे. त्याच्यासाठी आपली आता आपण थोडंफार ऑलमोस्ट दुसऱ्या राज्यात आलो आहोत, म्हणजे गोवा राज्यात आलो आता. हे बघा मस्त एक व्ह्यू दिसतो आपल्याला. हा तो ब्रिज होता. वाव, पण आता फायनली दुसऱ्या राज्यात आलेलो आहोत. हा एक गोवा राज्य आहे. साईडने पण आपल्या ट्रेन चालू आहे बघा. जबरदस्त ट्रेन चालू आहे. डांगर रेसिंग रेसिंग चालू रेसिंग. फायनली मित्रांनो आपण मडगावला पोहोचलेलो आहोत. हे बघा मडगाव स्टेशन. गाडी कुठली तरी लागली वाटतं. कुठली गाडी काय माहिती. कोकण कन्या मांडवी एक्सप्रेस. मडगाव मांडवी एक्सप्रेस. अच्छा ही मांडवी आहे. ओके, म्हणजे कणकोलीला ही सुटणार आता वाटतं थोडा वेळाने. बरोबर. ते पाणी भरत इथेच वाटतं ते. हां इथे पाणी भरणार वाटतं. हां त्यामुळे ती 10 मिनटं थांबते गाडी गोव्याला. इथे पाणी भरून घेणार. असे पाईप लावले जातात पाण्याचे. मध्ये मध्ये लावतात ते पाईप. सगळीकडे स्प्रेड होतो. मित्रांनो आपण मडगाव जंक्शनला उतरलो म्हणजे थांबली आहे गाडी 10 मिनटं. पाणी भरताना येते ते गाडी पाणी भरून घेते. त्याच्यामुळे 10 मिनटं थांबते गाडी इथे. सिग्नल दिलं मग मी आपला जरा बाहेर आलो जरा पाय मोकळे करायला. 580 किलोमीटर म्हणजे जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास आपण पार केलेला आहे. आता आपण याच्या पुढे अजून 3-4 स्टेशन आहेत. त्याच्यानंतर मग कामटा वगैरे आहेत स्टेशन घेतली. ते जसं पुढचा प्रवास तुम्हाला बघता येईल. आता मी तर फर्स्ट टाइम इथे आलोय मडगावला. तर तुम्हाला हे स्टेशन ते राजधानी लागली आहे आणि ही आपली गाडी आहे. स्टेशन तसं बघायला गेलं तर खालीच आहे. बँगलोरच्या अगोदर असते ही गाडी. मी तुला मागच्या व्हिडिओत दाखवलेली दिवा सावंतवाडी उतरलेलो ह्याला कणकोलीला सॉरी ह्याला रत्नागिरीला उतरलो आणि ही गाडी राजधानी क्रॉस झालेली. ती गाडी आहे राजधानी आणि मँगलोर. 40 मिनिटानंतर आलेलं आहे कारवार. गोव्यापासून हे स्टेशन 40 मिनिटावर आहे. मध्ये 4-5 स्टेशन आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण पोचलो होतो कुमटा ह्याला हॉल्ट आहे. तर मित्रांनो गाडी 37 मिनिटं लेट कुमटाला पोचली आहे. गोवा हायवे NH66 मँगलोरपर्यंत असंच आहे. म्हणजे बाजूलाच रोड आहे रेल्वेच्या. मित्रांनो हे मुरुडेश्वर स्टेशन आहे आणि इथे आम्हाला परत यायचं आहे फिरायला. कारण की ते टेम्पल दाखवायचं ना तुम्हाला शंकर महादेवाचं आपलं. ते आता मला थोडं दिसलं होतं पण आता परत गायब झालं. बाजूलाच बीच आहे ना तिकडे. बघा मित्रांनो दिसतंय इकडे मला जायचं आहे. सेकंड ब्लॉक असेल नेक्स्ट पार्ट बघा. तर मित्रांनो आपण आता भटकळला पोचलो. 750 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आपला. ते पूर्ण शांत आहे स्टेशन आहे. स्टेशन पूर्ण शांत आहे बघा. ॲक्च्युली त्या साईडला स्टेशन आलं आहे. मी या साईडून दाखवलं. म्हणजे माणसं उतरणारी असतात ना म्हणून. आता एवढी काही कोण उतरले नाही कारण की सगळी उतरली कारवार वगैरे तिकडे उतरले सगळे कुमट्याला वगैरे. पूर्ण शांत आणि ऊन पडलेलं आहे. ऊन बघा आपल्या गावात यायचं म्हणजे ऊन म्हणजे ते आपल्याला जमतं. आपल्याला सवय आहे ती त्याच्यामुळं. आता 750 किलोमीटर प्रवास पूर्ण झाला. आता एकच स्टेशन आहे. तर एक मध्ये स्टेशन आहे ते हॉल्ट तो
विदाउट हॉल्ट म्हणजे तिकडे थांबणार नाही. त्याच्या पुढचं स्टेशन बायंदूर, तिकडे थांबणार आहे गाडी. चला आता स्टेशनलाच भेटू डायरेक्ट. चला मित्रांनो, इथे क्रॉसिंगला थांबली गाडी. तर नेक्स्ट स्टेशन आपलं बायंदूर आहे, मुकांबिका. बघा वंदे भारत येते, वंदे भारत. आपल्याला ग्रीन सिग्नल भेटेल, आपली गाडी सुटेल आता. चला इंजिनच्या पाठी होते आपल्याकडे. मित्रांनो, आपलं बिंदूर मुकांबिका आलेलं आहे. मुकांबिका रोड बांदूर ही आपली ट्रेन होती. आता उतरलो, अर्धा 40-45 मिनटं लेट झाली. चला आपली ट्रेन निघाली. आता ती जाणार उडुपी वगैरे सगळं करत ती मँगलोरला जाणार, पुढचे 3 स्टेशन घेऊन. मित्रांनो, आम्ही या काय ते कर्नाटकी रिक्षामध्ये बसलेलो मँगलोर. मंगळूर ते आपले इकडचे जे रिक्षाच आहेत त्या रिक्षामध्ये आम्ही बसलो आहोत. तर मुकांबिका रोड बायंदूरमध्ये आम्ही उतरलो. इकडे ज्याच्या लग्नाला मी आलो त्याचा भाऊ भेटला, त्याने रिक्षाची अरेंजमेंट करून दिली. आता तो येतोय पाठवून. आता मग AK रेसिडेन्सी म्हणून एक हॉटेल आहे इकडे मुंबई गोवा रोडलाच आहे ते. इकडे मी आणि आम्हाला त्याने रूम बुक करून दिली. इकडे आता आम्ही चाललो आहोत. आता तिकडे जाऊन मी एंड करतो माझ्या हॉटेल आपलं. चला आम्ही AK रेसिडेन्सी लॉजिंगला पोहोचलो आहोत. ते मंजूबाईने आम्हाला रूम बुक करून दिली. आणि हा आपला मुंबई गोवा हायवे आहे. आप बड़े भाई हो क्या? बड़े भाई हो आप? हाँ, छोटा भाई. आपका नाम राजेश ना? मैं यूट्यूबर हूँ ना, इसलिए आपको बोला होगा ना मंजू भाई ने. आप गाड़ी में थे क्या? वो देखा है उसने नहीं, वाइफ है मेरे को बोली कि वो गाड़ी में थे. चलो अच्छा आहे. तर मित्रांनो, हे आपलं AK रेसिडेन्सी आहे. मगाशी तुम्हाला दाखवलं मी. आणि मंजूबाईच्या भावाला पण ओळख करून दिली आपण. हे एवढा मोठा त्यांची स्पेस आहे, म्हणजे फ्लोअर जो बोलतात ना, कॉरिडॉर जो रूमच्या बाहेरचा तो आहे. मस्त आहे स्पेस, मला आवडला. कॅमेरा लावलेला आहे कॉर्नरला. इथे तुम्ही काहीच असं फालतुगिरी वगैरे करू शकत नाही. तर सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद होईल. हां, ते समजून जाईल की कोणी केलं काय. हा आपला रूम आहे डोअर. अरे हे काय भाई, ये रूम तो शुरू होते ही खत्म हो गया यार. हा आपला रोड आहे. हा बेड आहेत, हे आपले बसले आहेत. वाईफ बसली आपली. 2 बेड, तिकडे टेबल आहे, खुर्ची आहे. इकडे ड्रेसिंग टेबल आहे. इथे परत आपलं हे सामान येऊन ठेवण्यासाठी ठेवायचं असेल तर. ते फ्रीज आहे. इथे पाण्याचं जग पण दिलेलं आहे, ग्लास आहे, बॉटल. आपलं 2 साबण दिलेत मेडिमिक्सचे. इथे एक डस्टबिन ठेवलेलं आहे बाहेर. ते बाथरूम प्लस टॉयलेट आहे. चला इथे गरम पाणीचं काय माहीत नाही कसं आहे ते बघायला लागेल. सकाळी समजेल त्याला, संध्याकाळी. लाईट्स इथे दिलेले आहेत. सगळं लाईट्स वगैरे दिलेलं आहे. चला बाल्कनी पण दिली आहे या रूमला. ही बाल्कनी आहे, मस्त आहे, स्पेसफुल बाल्कनी आपला. आणि समोरच नजारा आपला मुंबई गोवा हायवे, पूर्ण जबरदस्त. चला आता आपण फ्रेश होऊया, नंतर भेटूया आपण पुढच्या भागात. तर मित्रांनो, कसं वाटलं हे आपलं रूमपर्यंत, म्हणजे मुंबईपासून ते मँगळुरू, म्हणजे त्याच्या अगोदरचं स्टेशन बायंदूर, मुकांबिका रोड बायंदूर, तिथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. तिकडे ज्याचं लग्न आहे त्याने रूम बुक करून दिली. तिथे आम्ही आलो आहोत. AK रेसिडेन्सी तुम्हाला दाखवलं आताच. तर मुंबई ते बायंदूर मुकांबिका रोड प्रवास कसा झाला तुम्ही बघितला, तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा, किंवा कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जसं शेअर करा. असेच व्हिडिओ येत राहतील. आणि माझ्या चॅनलवर जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये, म्हणजेच आता मोडेश्वर टेम्पलला. तोपर्यंत बाय बाय. चला.